राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या बैठकीतील इनसाइड बातमी टीव्ही 9च्या हाती सुप्रिया सुळेंना केंद्रात मंत्रिपद आणि राज्याचे सूत्र अजित पवार यांना देण्याचं ठरलेलं। कोल्हेंना प्रदेशाध्यक्षपद, जयंत पाटलांना कॅबिनेट मंत्री तर रोहित पवार यांना राज्यमंत्रीपद देण्याचा निर्णय झालेला सूत्रांची टीव्ही 9ला माहिती। राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबद्दल भाजप वरिष्ठांनी ग्रीन सिग्नल दिलेला होता। 14 नोव्हेंबरलाच भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी होकार दिलेला। शरद पवारांच्या मोठ्या नेत्याचा हा दावा। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ नये हा कट शिजला आणि ठिणगी पडली। वडेट्टीवारांच्या वक्तव्याचा नेमका अर्थ काय? तर डीसीएम पद संवैधानिक नाही, 13व्या नंतर ते भरता आलं असतं। शपथविधीवरही टीका। महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही एनडीए सोबत, मित्रपक्ष म्हणून भाजपचं आम्हाला सहकार्य। वडेट्टीवारांना आमच्या पक्षावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही, हा तटकरेंचा पलटवार। अजित पवारांच्या अपघातामागे कुठेतरी काहीतरी गडबड, इंजिन रडारमध्ये बिघाड किंवा इतरही काही असू शकतं। छगन भुजबळांनी वर्तवलेल्या शंकेने अनेकांच्या भुवया उंचावल्या। भाजपच्या घोटाळ्याची फाईल अजित पवारांकडे होती। 15 जानेवारीला आरोप केल्यानंतर 10 दिवसांमध्ये अजितदादांचा मृत्यू कसा? संजय राऊतांकडून चौकशीची मागणी। विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडलाय, सत्य समोर येईल। दादांच्या अपघाताच्या चौकशीची मागणी फडणवीसांनी आधीच केली आहे। केंद्रीय विमान उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या प्रीती संगमावर अजितदादांचे आदर्श यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी पुष्पचक्र अर्पण करत अभिवादन। फलटणमध्ये अजित पवारांचे सुरक्षा रक्षक विदीप जाधव यांच्या कुटुंबियांचं सांत्वन। पुण्यातील मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवारांना दिलासा मिळाला। चार्जशीटमध्ये पार्थ पवार, दिग्विजय पाटलांचं नावच नाही, केवळ शीतल तेजवानींचंच नाव नमूद। न्याय हा निवडक असतो का? पार्थ पवारांना शिक्षा कोण देणार, कशी देणार, का गुंडाळून टाकणार हा व्यवहार? मुंडवा जमीन व्यवहार प्रकरणी अंजली दमानिया यांचा हा संतप्त सवाल।